Hello everyone, welcome to Codex Lab Technologies and my YouTube channel. तर आपली पायथॉनची कोर पायथॉनची लेक्चर सिरीज मराठीमध्ये चालू आहे. त्यामध्ये आज आपण फाईल नावाची कॉन्सेप्ट बघणार आहोत. ओके, सो व्हॉट इज फाईल और फाईल म्हणजे काय असतं, फाईलवरचे ऑपरेशन काय काय आहेत, फाईल कशी काम करते, हे सर्व आपण बघणार आहोत. तर पायथॉन लेक्चर सिरीजमध्ये आपण बऱ्यापैकी सगळे पॉईंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आज बघूया की एक फाईल म्हणजे काय असतं. सो जनरली व्हॉट इज फाईल? फाईल मीन्स सेट ऑफ कॅरेक्टर्स. जे आता मी स्क्रीनवरती लिहिलेलं आहे, सेट ऑफ कॅरेक्टर्स नोन ॲज फाईल. एकापेक्षा अनेक कॅरेक्टर्स ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी फाईल तयार होते. ठीक आहे, मग ती तुमची कोणत्याही प्रकारची फाईल असू द्या. फाईल तयार व्हायला एकापेक्षा अनेक कॅरेक्टर्सची गरज असते. ओके, फाईल तयार व्हायला एकापेक्षा अनेक कॅरेक्टरची गरज असते. सो आता बघूया पुढे. ओके, तर आता फाईल्स ज्या असतात त्या ॲक्च्युली दोन प्रकारच्या असतात. पहिली असते ती आपली टेक्स्ट फाईल. पहिली असते आपली टेक्स्ट फाईल टू स्टोअर कॅरेक्टर डेटा. जिथं आपण कॅरेक्टर फॉर्ममध्ये डेटा स्टोअर करतो त्याला आपण काय म्हणतोय, टेक्स्ट फाईल म्हणतोय. जनरली नोटपॅडची फाईल असेल, तुमची एम एस वर्डची फाईल असेल, तुमची आपण एक्सेलमध्ये काम करतोय, एम एस वर्डमध्ये काम करतोय, एखादं नोटपॅडमध्ये काम करतोय, त्यावेळी मला टेक्स्ट फाईलची गरज असते. तर तो एक प्रकार आहे फाईलचा, टेक्स्ट फाईल आपण त्याला म्हणतोय. ठीक आहे, दुसरा जो आहे त्याला आपण बायनरी फाईल्स असं म्हणतोय. सेकंड टाईप जो आहे त्याला आपण बायनरी फाईल्स म्हणतोय. मग या कॅटेगरीमध्ये ऑडिओ फाईल्स येतात, व्हिडिओ फाईल्स येतात आणि झिप फाईल्स येतात. जनरली सर्वात पहिल्यांदा आपण काय बघितलं, सेट ऑफ कॅरेक्टर्स. एकापेक्षा अनेक कॅरेक्टर्स एकत्र आले, फाईल तयार झाली. आता या फाईलचे दोन प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे टेक्स्ट फाईल, दुसरा प्रकार म्हणजे बायनरी फाईल्स. टेक्स्ट फाईल म्हणजे काय, स्टोअर कॅरेक्टर डेटा ओनली. म्हणजे जे काही टेक्स्ट असतं त्याला आपण कॅरेक्टर असं म्हणतो, स्ट्रिंग असं म्हणतो. तो जर डेटा मला स्टोअर करायचा असेल तर मग आपण टेक्स्ट फाईल असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल एबीसी डॉट टी एक्स टी. टी एक्स टी हा नोटपॅडचा फॉर्मॅट आहे, एक्सटेन्शन आहे. त्यांनी दुसरा जो प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकाराचं नाव आहे बायनरी फाईल्स. ओके, बायनरी फाईल्समध्ये आपण ऑडिओ फाईल, व्हिडिओ फाईल, झिप फाईल, रॅर फाईल, हे सगळं बायनरी फाईल्समध्ये येतं. म्हणजे त्या ज्या फाईल्स असतात त्या बायनरीने तयार झालेल्या असतात. ओके, सो नेक्स्ट वन. तर आता आपण बघितलं की फाईल म्हणजे काय किंवा फाईलचे प्रकार किती. जनरली फाईल म्हणजे सेट ऑफ कॅरेक्टर्स, त्याचे दोन प्रकार पडतात आपण बघितलं. पहिला प्रकार मग ते टेक्स्ट फाईल असेल आणि दुसरा प्रकार बायनरी फाईल्स असतील. तर आता फाईल बघितल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, एक सेकंड. ओके, टाइप्स ऑफ फाईल्स. देन टाइप्स ऑफ फाईल नंतर आपण बघितलं स्टोअरिंग मेथोडॉलॉजीज. ठीक आहे, हे आपल्याला बघायचं आहे, स्टोअरिंग मेथोडॉलॉजीज. आता फाईल म्हणजे काय क्लिअर झालं आणि टाइप्स ऑफ फाईल क्लिअर झालं. स्टोअरिंग मेथोडॉलॉजीज ह्या तीन प्रकारच्या असतात. ज्यावेळी मला परमनंट डेटा कम्प्युटरमध्ये स्टोअर करायचा आहे त्यावेळी मी फाईल नावाची कॉन्सेप्ट वापरतो. ठीक आहे, फाईल नावाची कॉन्सेप्ट कधी वापरायची, की ज्यावेळी मला डेटा, प्रोग्राममधला डेटा, मी पायथॉनचा प्रोग्राम लिहिलेला आहे आणि प्रोग्राममधला डेटा जर मला परमनंटली स्टोअर करायचा असेल त्यावेळी मी फाईल कॉन्सेप्ट वापरतो. फाईलचे दोन प्रकार पडतात, टेक्स्ट फाईल आणि बायनरी फाईल आपण बघितलेलं आहे. तर आता डेटा स्टोअरिंगच्या त्या तीन मेथॉडॉलॉजीज आहेत. पहिलं म्हणजे टू स्टोअर स्मॉल अमाऊंट ऑफ डेटा. स्मॉल अमाऊंट ऑफ डेटा म्हणजे काय, 100, एक उदाहरण घेतलं, 100 विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि फोन नंबर. एक बेसिक छोट्या प्रकारचा जर मला डेटा स्टोअर करायचा असेल तर मी फाईल कॉन्सेप्ट वापरणार आहे. जर मला त्याच्यापेक्षा मोठा डेटा म्हणजे ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा, जसं की आय सी आय सी आय बँकेचं ट्रान्झॅक्शन इन्फॉर्मेशन असेल किंवा एस बी आयचं ट्रान्झॅक्शन इन्फॉर्मेशन असेल, यासाठी मी काय वापरतोय, डेटाबेस वापरतोय. आणि तिसरी आणि शेवटची मेथोडॉलॉजी आहे ह्यूज ह्यूज अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन. जर मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेटा स्टोअर करायचा असेल तर मला बिग डाटा कॉन्सेप्ट वापरली जाते. मग बिग डाटा कॉन्सेप्टची उदाहरण काय आहेत, तर फेसबुकच्या आपल्या पोस्ट असतील, इंस्टाग्रामच्या पोस्ट असतील, यूट्यूबचे व्हिडिओज असतील, हे सगळे कुठेतरी स्टोअर असतात परमनंटली. सो त्यासाठी आपण बिग डेटा वापरतो. ओके, तर आपल्याला फाईल कॉन्सेप्ट का शिकायची आहे,
जनरली मला जर डेटा माझा प्रोग्राममधला डेटा जर मला परमनंटली स्टोअर करायचा असेल तर आपण फाईल कॉन्सेप्ट शिकतो. तर त्याच्या 3 प्रकार पडतात. आता फाईल कॉन्सेप्टमध्ये फक्त स्मॉल अमाऊंट ऑफ डेटा आपण स्टोअर करू शकतो, हे आज आपण बघणार आहोत. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा जर मला स्टोअर करायचा असेल तर मला डेटाबेस वापरावा लागेल, किंवा त्याच्यापेक्षा व्हेरी ह्यूज अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन जर मला स्टोअर करायची असेल तर मी बिग डेटा नावाची कॉन्सेप्ट वापरणार आहे. आणि मग त्याचं उदाहरण जे आहेत ते इंस्टाग्रामच्या पोस्ट असतील, फेसबुकच्या पोस्ट असतील, यूट्यूबचे व्हिडिओज असतील, हे सगळं त्यामध्ये येते. बेसिकली फाईल ही कॉन्सेप्टच आपण डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतो. आणि जनरली फाईलमध्ये आपण डेटा स्टोअर करतो, त्याचबरोबर त्याच्यावरती ऑपरेशन करतो आणि शेवटी फाईल क्लोज करतो. अशा पद्धतीने याचा फ्लो असतो. ठीक आहे. तर आता फाईल हँडलिंगचे ऑपरेशन्स कोणकोणते आहेत बघूया. पहिलं फाईल हँडलिंगचं ऑपरेशन आहे ओपन ऑर क्रिएट फाईल. ओके, ओपन ऑर क्रिएट फाईल म्हणजे ओपन ऑर क्रिएट फाईल म्हणजे मी ज्यावेळी फाईल एखादी ओपन करतोय त्यावेळी ती ऑटोमॅटिकली क्रिएट होते. ऑटोमॅटिकली क्रिएट होणार. देन राईट फाईल ऑपरेशन. व्यवस्थित बघा आता, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. राईट फाईल ऑपरेशन. आता जर मला फाईलमध्ये काही डेटा लिहायचा असेल तर मी काय करणार आहे, राईट ऑपरेशन वापरणार आहे. ठीक आहे. राईट ऑपरेशन म्हणजे काय असतं की पायथॉन प्रोग्रामिंगमधून डेटा कुठे जातो, नोटपॅड फाईलला जातो, टेक्स्ट फाईलला जातो. ठीक आहे. राईट फाईलचा अर्थ पायथॉन प्रोग्रामिंगमधला डेटा मला कुठे स्टोअर करायचा आहे, नोटपॅड फाईलमध्ये स्टोअर करायचा आहे. त्याला आपण राईट ऑपरेशन असं म्हणतो. पुढचं ऑपरेशन आहे आपलं रीड ऑपरेशन. रीड ऑपरेशन म्हणजे नोटपॅडमध्ये स्टोअर केलेला डेटा जर मला प्रोग्रामिंग इंटरफेसमध्ये बघायचा असेल तर मी रीड ऑपरेशन यूज करतो. आणि जनरली शेवटी आपण क्लोज फाईल ऑपरेशन वापरतो. ओके. सो चारच प्रकारचे ऑपरेशन इथे आपल्याला बघायला मिळतात फाईल हँडलिंगचे. तर पहिला जो प्रकार आहे त्याला आपण ओपन क्रिएट फाईल म्हणतोय. सुरुवातीला मला फाईल ओपन करावी लागते, त्यानंतर त्यामध्ये मला डेटा लिहावा लागतो. राईट फाईलचं ऑपरेशनचा अर्थ आपण प्रोग्रामिंगमध्ये डेटा लिहिलेला स्टोअर झाला पाहिजे टेक्स्ट फाईलमध्ये, त्याला आपण काय म्हणतोय, राईट फाईल ऑपरेशन. तिसरं ऑपरेशन आहे माझं रीड फाईल ऑपरेशन. ओके, रीड फाईल ऑपरेशन. हे बघा इथे कर्सर आहे, रीड फाईल ऑपरेशन. रीड फाईल ऑपरेशन म्हणजे नोटपॅड म्हणजे टेक्स्ट फाईलमधला डेटा जर मला प्रोग्रामिंग इंटरफेसमध्ये बघायचा असेल तर मी काय यूज करणार आहे, रीड फाईल ऑपरेशन. आणि शेवटी क्लोज फाईल ऑपरेशन. ओपन केलेली फाईल काय करायची, जनरली क्लोज करायची. आता याच्यानंतर ऑपरेशन मोड असतात. ठीक आहे. तुम्हाला कोणत्या मोडमध्ये फाईल ओपन करायची आहे हे पण ठरवणं गरजेचं आहे. तर ऑपरेशन मोड आपण त्यासाठी ठरवतो. जर मी आर नावाचा मोड घेतला तर फाईल तुमची ओपन होणार आहे रीड मोडमध्ये, रीड ओनली मोडमध्ये. जर तुम्ही डब्ल्यू नावाचा मोड घेतला तर तुम्ही राईट मोडमध्ये घेणार आहात. आणि शेवटचा आहे अपेंड मोड. जनरली राईट मोड आणि अपेंड मोड दोन्ही सेमच आहेत, पण राईट मोडमध्ये डेटा ओव्हरराईट केला जातो आणि अपेंड मोडमध्ये डेटा ओव्हरराईट केला जात नाही. याचा अर्थ राईट मोड जेव्हा तुम्ही वापरता, बघा आता फरक समजून घेऊया की राईट मोडमधला आणि अपेंड मोडमधला. राईट मोडमध्ये जेव्हा तुम्ही प्रोग्राम लिहिता, आता जनरली राईट ऑपरेशन आपण का वापरतो, प्रोग्रामिंगचा डेटा नोटपॅडमध्ये पाठवण्यासाठी किंवा टेक्स्ट फाईलमध्ये पाठवण्यासाठी. तर राईट मोड जेव्हा आपण वापरतो त्यावेळी प्रोग्राम जितक्या वेळा तुम्ही रन करताय तितक्या वेळा तुम्हाला आउटपुट बघायला मिळणार नाही. आउटपुट तुम्हाला एकदाच बघायला मिळेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर एक वाक्य लिहिलं प्रोग्रामिंग फाईलमध्ये आणि ते वाक्य मला टेक्स्ट फाईलमध्ये बघायचं असेल तर मी राईट ऑपरेशन वापरणार आहे, बरोबर. एक वाक्य लिहायचं आहे. आणि राईट मोड जेव्हा तुम्ही वापरताय त्यावेळी तुम्ही जितक्या वेळा प्रोग्राम रन कराल तुम्हाला फक्त एकदाच ते आउटपुट दिसणार आहे. म्हणजे जे जुना आउटपुट आहे ते शो होत नाही, डेटा ओव्हरराईट होत नाही. याला आपण काय म्हणतो, डेटा ओव्हरराईट होणं. ठीक आहे. पुढचं आहे अपेंड मोड. अपेंड मोडमध्ये कसं असतं, तुम्ही जर 4 वेळा प्रोग्राम रन केलात तर 4 वेळा ते आउटपुट तुम्हाला दिसणार आहे. कुठे, टेक्स्ट फाईलमध्ये. म्हणजे प्रोग्रामिंग फाईलमधून जर मला डेटा पाठवायचा असेल नोटपॅड फाईलमध्ये तर तो 4 वेळा जाईल अपेंड मोडमध्ये. याच्या विरुद्ध राईट मोडमध्ये तो डेटा फक्त एकदाच तुम्हाला शो होणार आहे. ओके. तर आता हे आपण प्रॅक्टिकली बघूया. डोंट वरी, प्रत्येक कॉन्सेप्ट आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. फक्त आता समजून घेऊया की फाईल हँडलिंग ऑपरेशन्स कोणकोणते आहेत. ओपन ऑर क्रिएट फाईल, राईट फाईल ऑपरेशन, रीड फाईल ऑपरेशन आणि क्लोज फाईल ऑपरेशन. राईट फाईल ऑपरेशन म्हणजे ओपन क्रिएट फाईल ऑपरेशन म्हणजे फाईल ओपन करणं. ज्यावेळी आपण फाईल ओपन करतो त्याचवेळी फाईल क्रिएट केली जाते. राईट फाईल ऑपरेशनमध्ये आपण काय करतो, प्रोग्रामिंगमधला डेटा टेक्स्ट फाईलमध्ये पाठवण्याच्या प्रक्रियेला आपण राईट फाईल ऑपरेशन म्हणतो. रीड फाईल ऑपरेशन म्हणजे टेक्स्ट फाईलमधला डेटा मला प्रोग्रामिंग इंटरफेसमध्ये बघायचा असेल तर रीड फाईल ऑपरेशन वापरतो.
शेवटी फाईल क्लोज केली जाते, देन त्याला आपण म्हणतो क्लोज फाईल ऑपरेशन. रीड मोड, राईट मोड आणि अपेंड मोड असे 3 प्रकारचे मोड आहेत. ते आता आपण लगेच प्रॅक्टिकली बघणार आहोत. ओके. सो आता याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा मला फाईल ओपन करावी लागते. तर सिंटॅक्स काय आहे फाईल ओपन करण्याचा, ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा मला फाईल नावाचं व्हेरिएबल घ्यावं लागतं. फाईल नावाचं व्हेरिएबल याचा अर्थ तुम्ही व्हेरिएबलला काही नाव देऊ शकता. फाईलसाठी एक व्हेरिएबल बनवावं लागतं इक्वल टू. पहिल्यांदा मला फाईलचं नाव द्यावं लागतं, ठीक आहे. फाईल नेम .txt आणि त्यानंतर मला मोड द्यावा लागतो की तुम्हाला कोणत्या मोडमध्ये फाईल ओपन करायची आहे. फॉर एक्झाम्पल, राईट मोडमध्ये ओपन करायची आहे, रीड मोडमध्ये ओपन करायची आहे का अपेंड मोडमध्ये ओपन करायची आहे. प्रत्येक प्रकारचा मोड इथं आपण अप्लाय करू शकतो. सर्वात पहिल्यांदा एकदम सोपं आहे. फाईलचं एक व्हेरिएबल बनवा इक्वल टू इन ए सर्कल ब्रॅकेट. पहिल्या सेक्शनमध्ये मला फाईलचं नाव द्यायचं आहे. जी तुम्हाला फाईल ओपन करायची आहे, जी तुम्हाला फाईल तयार करायची आहे, त्या फाईलचं नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा मोड द्यायचा आहे. ओके. इथे एक्झाम्पलमध्ये बघितलंय बघा. एक्झाम्पलमध्ये फाईल नावाचं मी व्हेरिएबल बनवलंय. फाईल इक्वल टू abc.txt. abc.txt. abc इज द फाईल नेम, .txt इज द एक्सटेन्शन. ओके, एक्सटेन्शन. इथं डब्ल्यू मोड मी लावलेला आहे. याचा अर्थ मला फाईलमध्ये डेटा राईट करायचा आहे. ज्यावेळी मला फाईलमध्ये डेटा राईट करायचा असतो त्यावेळी मी डब्ल्यू मोड लावणार. ज्यावेळी मला रीड ऑपरेशन परफॉर्म करायचं असतं त्यावेळी मी आर मोड लावणार. ओके. आणि अपेंड मोड सुद्धा डेटा राईट करण्यासाठी वापरला जातो. अपेंड मोड सुद्धा राईट करण्यासाठी वापरला जातो. तर आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण डेटा राईट कसा करायचा हे बघणार आहोत प्रॅक्टिकली. आणि याचा जो नेक्स्ट पार्ट येणार आहे त्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण डेटा रीड करायला शिकणार आहोत. ओके. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघितलं की फाईल म्हणजे काय असतं, फाईलचे टाईप्स बघितले, त्याचबरोबर फाईल हँडलिंगचे ऑपरेशन्स बघितले. 4 प्रकारचे आहेत: ओपन ऑर क्रिएट ऑपरेशन, देन राईट ऑपरेशन, रीड ऑपरेशन अँड क्लोज ऑपरेशन. त्यानंतर मोड्स बघितले. आता मोड बघितल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे की ओपन फाईल कशी करायची त्याचा आपण सिंटॅक्स बघतोय. तर मला फाईलच्यासाठी एक व्हेरिएबल बनवावं लागेल. त्या व्हेरिएबलमध्ये मला हे सगळं स्टोअर करावं लागेल. दोनच गोष्टी, 2 पॅरामीटर फक्त मला पास करायचे आहेत. फर्स्ट पॅरामीटर नेम, फाईल नेम. सेकंड पॅरामीटर नेम, मोड नेम. यू चूज एनी मोड. जर मला डेटा राईट करायचा आहे डब्ल्यू मोड घ्या, जर मला डेटा रीड करायचा आहे आर मोड घ्या. ओके. तर मला सर्वात पहिल्यांदा फाईल नेम टाकायचं आहे, देन मोड टाकायचं आहे. इथं काळजी तुम्हाला अशी घ्यायची आहे की ज्यावेळी तुम्ही फाईल नेम देताय, त्यावेळी तुम्हाला त्याचं एक्सटेन्शन देणं गरजेचं आहे. सो इथं मी एक्सटेन्शन सुद्धा दिलंय फाईलचं बघा. एबीसी इज द फाईल नेम .txt. ओके. सो आता इथे बेसिकली राईट फाईल कशी करायची याचं मी ऑपरेशन दिलेलं आहे बघा. राईट फाईल ऑपरेशनमध्ये आपण काय करतो, पायथॉन प्रोग्रामिंग फाईलमधला डेटा टेक्स्ट फाईलमध्ये पाठवतो. ठीक आहे. रीड फाईल ऑपरेशनमध्ये कसं असतं की तिकडचा डेटा, टेक्स्ट फाईलचा डेटा पायथॉन प्रोग्रामिंगमध्ये येतोय, त्याला आपण रीड फाईल ऑपरेशन म्हणतो. आणि राईट फाईल ऑपरेशनमध्ये कसं असतं की पायथॉन प्रोग्रामिंगमधला डेटा टेक्स्ट फाईलमध्ये जाण्याच्या प्रक्रियेला आपण राईट फाईल ऑपरेशन म्हणतो. जसं मी मगाशी सांगितलंय. एकच लक्षात ठेवा की पहिल्यांदा मला फाईल ओपन करायची आहे, त्यानंतर मला फाईल राईट करायची आहे, त्यानंतर मला फाईल रीड करायची आहे अँड देन क्लोज करायची आहे. ओके. सो रीड जरा थोडंसं आपण बाजूला ठेवूया. सध्या आपण फोकस करूया की फाईल राईट कशी केली जाते. राईट फाईल ऑपरेशनमध्ये आपण काय करतो की प्रोग्रामिंगमध्ये जो डेटा लिहिला आहे, पायथॉन प्रोग्रामिंगमध्ये जो डेटा लिहिला आहे, तुम्हाला आयएसआ कुठं बघायला लागतो, आयएसआ कुठं बघायचा आहे, तर टेक्स्ट फाईलमध्ये बघायचा आहे. म्हणजे परमनंटली स्टोअर करायचा आहे. यासाठी मी काय वापरतोय, राईट फाईल ऑपरेशन वापरतोय. सोप्या पद्धतीने पायथॉन प्रोग्रामिंगचा डेटा मी कुठे बघणार आहे, टेक्स्ट फाईलमध्ये बघणार आहे. ओके. सो आता राईट फाईल कसं लिहायचं बघा. मगाशी जे आपण फाईलचं व्हेरिएबल नेम घेतलं होतं .राईट, इथं राईट नावाची मला मेथड वापरावी लागते जर मला राईट ऑपरेशन करायचं असेल तर. ओपन ऑपरेशन एकदम सोपं होतं. फाईल व्हेरिएबल नेम इक्वल टू 2 पॅरामीटर आपण पास केले होते मगाशी बघा. पहिलं पॅरामीटरचं नाव होतं फाईल नेम कॉमा मोड. ओके. सो आता मला जर राईट ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर माझ्याकडे सिंटॅक्स आहे, फाईलचं व्हेरिएबल .राईट मेथड इन अ ब्रॅकेट युअर डेटा. म्हणजे तुम्ही इथं जे लिहाल, राईट मेथडमध्ये तुम्ही जे लिहाल ते परमनंटली स्टोअर कुठे होणार आहे, आपल्या टेक्स्ट फाईलमध्ये परमनंटली स्टोअर होणार आहे. ठीक आहे. राईट फाईलचा पर्पजच तो आहे की प्रोग्रामिंगमध्ये तुम्ही जे लिहिता तो डेटा मला परमनंटली स्टोअर करता यावा. ओके. तर हे जर फाईल नसतं तर काय झालं असतं बघा की आता याच्या अगोदर आपण बरेच प्रोग्राम केलेत.
कंट्रोल स्टेटमेंटचे केलेत, ॲरेचे लिस्टचे केलेत, लिस्टचे केलेत, टपलचे केलेत. तर यातला कोणताच डेटा स्टोअर परमनंटली राहत नाहीये. ज्यावेळी तुम्ही प्रोग्राम क्लोज करताय त्यावेळी तो डेटा ऑटोमॅटिकली डिस्ट्रॉय होतो. फॉर एक्झाम्पल, दोन संख्यांची मला बेरीज करायची आहे, 5+5 = 10. एकदा ते आउटपुट दाखवत आहे आणि ते आउटपुट क्लोज केलं का त्या व्हॅल्यू ऑटोमॅटिकली डिस्ट्रॉय केल्या जात आहेत. त्या कुठेही परमनंटली स्टोअर होत नाहीयेत. मग याचा फायदा आपल्याला होऊ शकतो फाईलच्या कॉन्सेप्टने. फाईल काय करत आहे की डेटा आपला परमनंटली स्टोअर करण्याचं काम करत आहे जनरली. तर सर्वात पहिल्यांदा जर मला फाईल ओपन करायची असेल तर काय करावं लागेल, मला फाईलसाठी एक व्हेरिएबल बनवावं लागेल आणि ओपन मेथड वापरावी लागेल. मग अशी आपण ओपन मेथड वापरले, ओपन इन अ ब्रॅकेट, दोन व्हेरिएबल मला दोन पॅरामीटर मला इथे पास करायचे. पहिल्या पॅरामीटरचं नाव आहे फाईल पॅरामीटर, दुसऱ्या पॅरामीटरचं नाव आहे मोड पॅरामीटर. तीन प्रकारचे पॅरामीटर आज आपण डिस्कस करणार आहोत. पहिल्या पॅरामीटरचं नाव आहे रीड मोड, राईट मोड अँड अपेंड मोड. रीड मोड ॲक्च्युली रीड ऑपरेशनसाठी वापरलं जातं. राईट आणि अपेंड आपण यासाठी वापरतो. तर सर्वात पहिल्यांदा इथे जर मला राईट ऑपरेशन करायचं असेल तर तेच व्हेरिएबल मला वापरायचं आहे बरं का. यासाठी मला नवीन व्हेरिएबल घ्यायचं नाहीये. जे मी मगाशी व्हेरिएबल वापरलं तेच मला राईट ऑपरेशनसाठी ॲज इट इज वापरायचं आहे. सो फाईल व्हेरिएबल नेम डॉट राईट इन ब्रॅकेट युअर डेटा. तुम्ही इथे जे लिहिता ते आहे असं तुमच्या टेक्स्ट फाईलमध्ये ट्रान्सफर होणार आहे, परमनंटली ट्रान्सफर होणार आहे. ओके, हा याचा फायदा आहे. सो आता याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकली करून बघूया. तर जनरली आता इथे मी सर्वात पहिल्यांदा आता प्रॅक्टिकल आपल्याला करायचं आहे. ओके, सो प्रॅक्टिकल करण्यासाठी मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मला प्रोसेस माहीत पाहिजे. ठीक आहे, प्रोसेस माहीत पाहिजे. आत्तापर्यंत आपण जे शिकलो ते पीपीटीच्या माध्यमातून शिकलो. आपल्याला प्रोसेस माहीत पाहिजे. प्रोसेस काय बघा, प्रोसेस प्रॅक्टिकलची प्रोसेस काय, की पहिल्यांदा काय करायचे, ओपन अ फाईल फाईल ओपन करायचे, किंवा ज्यावेळी तुम्ही फाईल ओपन करता त्याचवेळी ती फाईल काय केली जाते, क्रिएट केली जाते. हे आपण शिकलोय. आता यामध्ये मला काय करायचं आहे, राईट इन्फॉर्मेशन इन पायथॉन फाईल. ठीक आहे, आता इन्फॉर्मेशन राईट करायची आहे पायथॉन फाईलमध्ये. ती कुठे स्टोअर होणार आहे, परमनंटली नोटपॅडच्या फाईलमध्ये स्टोअर होणार आहे. ठीक आहे, तर आता सर्वात पहिल्यांदा मी फाईल बनवतो. तर आता फाईल बनवण्यासाठी बघा, इथे मी एक नवीन फोल्डर बनवतोय. स्क्रीनवरती बघा, मी एक फोल्डर बनवतोय. आता इथं फोल्डरला मी नाव देतोय फाईल ऑपरेशन. ठीक आहे, फाईल ऑपरेशन. आता इथे मी फाईल ऑपरेशन नावाने फोल्डर बनवलेला आहे. फोल्डर ओपन केलाय बघा. फोल्डरमध्ये सध्या कोणताच डेटा नाहीये. आता मला जे प्रॅक्टिकल करायचं आहे यासाठी मला दोन फाईलची गरज आहे बघा, दोन फाईलची. पहिली फाईल म्हणजे पायथॉन फाईल आणि दुसरी फाईल म्हणजे नोटपॅड फाईल म्हणजे टेक्स्ट फाईल. कारण की प्रोसेस काय आहे की मला पायथॉन प्रोग्रामिंग मधला डेटा टेक्स्ट फाईलमध्ये परमनंटली स्टोअर करायचा आहे, ट्रान्सफर करायचा आहे. सो आता इथे मी कोणतं ऑपरेशन यूज करणार आहे, राईट ऑपरेशन यूज करणार आहे. ओके, तर आता हा ब्लँक फोल्डर मी ओपन केलाय बघा फाईल ऑपरेशन नावाने. तर सर्वात पहिल्यांदा मी इथे आपलं सेटअप ओपन करतो. सेटअप ओपन केल्यानंतर एक मिनिट, थोडा वेळ घेते सेटअप ओपन व्हायला. ठीक आहे, तर आता इथे सेटअप ओपन केल्यानंतर मी न्यू फाईल ओपन केले बघा. आता न्यू फाईलमध्ये इथे मी पहिल्यांदा एक फाईलसाठी व्हेरिएबल बनवतो. ठीक आहे, मला फाईल पहिल्यांदा ओपन करावी लागेल. मग अशी आपण प्रोसेसमध्ये बघितलंय बघा. सो एफ नावाचं मी इथे व्हेरिएबल बनवलं आणि एफ नावाच्या व्हेरिएबलमध्ये मला प्रोसेस करायचे, ओपन मेथड वापरायचे. कोणती मेथड, ओपन. जेणेकरून काय होईल, मला नवीन फाईल ओपन करता येईल, किंवा जर फाईल ती नसेल अस्तित्वात तर ती ऑटोमॅटिकली क्रिएट सुद्धा होणार आहे. ठीक आहे, ओपन मेथडचा फायदा आहे की जर फाईल नसेल तर ऑटोमॅटिकली क्रिएट सुद्धा होते. सो आता इथं दोन पॅरामीटर मी पास करतोय. पहिलं पॅरामीटर म्हणजे मला माझ्या फाईलला नाव द्यायचं आहे. सो नाव दिलं मी abc.txt, देन कॉमा कॉमा इन ब्रॅकेट डब्ल्यू मोड. मला मी कोणत्या मोडमध्ये फाईल ओपन केलेले आहे, राईट मोडमध्ये. राईट मोडमध्ये फाईल ओपन केले याचा अर्थ मला कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, राईट ऑपरेशन. म्हणजे इथं जे मी लिहिणार आहे ते डायरेक्टली कुठे जाईल, इथं जे लिहिणार आहे ते डायरेक्टली कुठं जाणार आहे, नोटपॅड फाईलमध्ये जाणार आहे. ओके, सो आता इथे जनरली मी काय करतो, f.close. ठीक आहे, f.close. आता हे जे क्लोज मेथड आहे ते फाईल क्लोज करण्यासाठी वापरलं जातं. जसे आपण टोटल फाईलचे 4 ऑपरेशन्स आहेत, ओपन ऑपरेशन, राईट ऑपरेशन, रीड ऑपरेशन और क्लोज ऑपरेशन. सो आता इथे मी काय करतोय, फाईल क्लोज करतोय. प्रोग्राम सेव्ह केला. मला आता प्रोग्राम बघा त्याच फोल्डरमध्ये मला सेव्ह करावा लागेल फाईल ऑपरेशन नावाने. इथे मी फाईल ऑपरेशन नावाने फोल्डर ओपन केला. इथे मी फाईल टाकलं
फाईल ऑपरेशन डॉट पी वाय, फाईलला नाव दिलं फाईल ऑपरेशन डॉट पी वाय. बघा आता इथे मी कोणत्याही प्रकारची नोटपॅड फाईल तयार केलेली नाहीये. माझ्याकडे abc डॉट टी एक्स टी फाईल तयार नाहीये. आता ज्यावेळी मी ओपन मेथड वापरली त्याच वेळी ती ऑटोमॅटिकली तयार झाली. चेक करूया लगेच. हे मी सध्या मिनिमाइज करतो. ओके, हे क्लोज करतो मी. आता याच्यामध्ये मी ही फाईल क्लोज करतो. बघा, फोल्डर ओपन केला बघा. ठीक आहे. आता याच्यामध्ये मला डेटा लिहायचा आहे. ओके, डेटा लिहायचा आहे. तर जनरली डेटा लिहिण्यासाठी आपण काय करतोय बघा, याच्यामध्ये मला डेटा लिहावा लागेल. तर डेटा लिहिण्यासाठी मला सांगा सिंटॅक्स काय आहे. मगाशी आपण बघितलंय सिंटॅक्स, फाईल व्हेरिएबल नेम डॉट राईट मेथड. ओके, फाईल व्हेरिएबल नेम, फाईल व्हेरिएबल नेम कोणता आहे, एफ आहे. एफ डॉट राईट इन ब्रॅकेट तुमचा जो मेसेज फक्त पास करायचा आहे. वेलकम टू पायथॉन ट्रेनिंग, वेलकम टू पायथॉन ट्रेनिंग. ओके, मेसेज इथं मी पास केलाय. आता ज्यावेळी मी राईट मेथड वापरतो त्यावेळी हा जो डेटा आहे तो ऑटोमॅटिकली कुठे जाणार आहे, abc डॉट टी एक्स टी नावाच्या फाईलमध्ये जाणार आहे. ओके, तर आता मला समजण्यासाठी मी एक प्रिंट साठी एक वाक्य देतो आणि याच्यामध्ये लिहितो डेटा सेव्ह सक्सेसफुली, डेटा सेव्ह सक्सेसफुली. ओके, तर आता सेव्ह केला प्रोग्राम, प्रोग्राम इथे मी सेव्ह केलाय. प्रोग्राम रन करतोय बघा. इथे मी प्रोग्राम रन केलाय, आउटपुट आलंय बघा, डेटा सेव्ह सक्सेसफुली. ओके, तर आता हे जे आउटपुट आलेलं आहे, हे जे आउटपुट आलेलं आहे, आता आपण खरोखर फाईल तयार झाली का जरा चेक करूया. हे बघा इथं ऑटोमॅटिकली मी परत एकदा हा फोल्डर क्लोज करून ओपन करतो. बघा आता इथे फाईल ऑपरेशन नावाचा मी फोल्डर ओपन केलाय. मी कोणत्याही प्रकारची नोटपॅड फाईल ओपन केली नव्हती. ठीक आहे, इथं बघा ऑटोमॅटिकली क्रिएट झाले बघा abc डॉट टी एक्स टी. आता ही फाईल ओपन केली, आलाय का बघा इथे वेलकम टू पायथॉन ट्रेनिंग. हा मेसेज मी कुठं प्रिंट केला होता, पायथॉनमध्ये प्रिंट केला होता. आय असा कुठं स्टोअर झालाय, वेलकम टू. आता आम्ही मेसेज चेंज करतो. ओके, चेंज करतो, नो प्रॉब्लेम. आता इथं आलो मी. आता इथं आल्यानंतर मी इथं मेसेज चेंज केला. फॉर एक्झाम्पल इथं मी लिहिलं वेलकम टू फाईल कॉन्सेप्ट इन पायथॉन, वेलकम टू फाईल कॉन्सेप्ट इन पायथॉन. ठीक आहे, प्रोग्राम मी सेव्ह केला. अगेन प्रोग्राम रन केला. प्रोग्राम रन केल्यानंतर आउटपुट काय आलाय, डेटा सेव्ह सक्सेसफुली, डेटा सेव्ह सक्सेसफुली. चेक करूया लगेच. इथे फोल्डरमध्ये मी आलो. इथं फोल्डरमध्ये आल्यानंतर abc नावाची फाईल ओपन केली. बघा वेलकम टू फाईल कॉन्सेप्ट इन पायथॉन, म्हणजे मेसेज ऑटोमॅटिकली चेंज झालेला आहे. ठीक आहे, सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही ज्यावेळी इथे राईट मेथडमध्ये तुम्ही जो मेसेज लिहिता तो आहे असा परमनंटली स्टोअर केला जातोय नोटपॅड फाईलमध्ये किंवा टेक्स्ट फाईलमध्ये. ठीक आहे, तर फाईलचे जनरली 4 ऑपरेशन्स आहेत आणि त्या 4 ऑपरेशन्समध्ये आपण हे काम केलेलं आहे. तर आता हा प्रोग्राम मी 3 वेळा रन करतो. एकदा रन केला, ठीक, मिनिमाइज केलं, परत 2दा रन केला, ठीक, आउटपुटमध्ये गेलो, आउटपुट ओपन केलं. बघा इथं तुम्हाला एकदाच दिसतंय आउटपुट. ठीक आहे, आउटपुट किती वेळा दिसतंय, एकदाच दिसतंय. ओके, ज्यावेळी इथे ज्यावेळी मी डब्ल्यू मोड वापरतोय त्यावेळी डेटा ओव्हर राईट केला जातोय. काय केला जातोय, ओव्हर राईट. म्हणजे जे प्रिव्हियस आउटपुट आहे ते दिसत नाहीये. आता मी अपेंड मोड वापरतो बघा, अपेंड मोड वापरतो, यातला फरक समजून घेऊया. आता मी अपेंड मोड वापरलं, प्रोग्राम रन सेव्ह केला, रन केला, आउटपुट आला डेटा सेव्ह सक्सेसफुली. ठीक आहे, सेव्ह केला, परत रन केला, आलं डेटा सेव्ह सक्सेसफुली. आता इथे आलो, परत नोटपॅड फाईल ओपन केली. हे बघा इथे किती वेळा आले बघा, हे एकदा आलंय वेलकम टू पायथॉन, परत हे 2दा आलंय. ठीक आहे, 2 वेळा आलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे काम करतंय. सांगण्याचं तात्पर्य असं की ज्यावेळी आपण अपेंड मोड वापरतोय त्यावेळी जुना डेटा हा परत एकदा तुम्हाला शो होतोय. म्हणजे अपेंड मोडचा फायदा असा आहे की नो लॉस ऑफ डेटा, तुमचा डेटा लॉस होत नाही, तुम्हाला जुना आउटपुट बघायला मिळतंय. तर आता इथे मी /n देतोय म्हणजे तुम्हाला परफेक्टली समजेल. सेव्ह केला कोड, प्रोग्राम रन केला, ठीक आहे, आउटपुट आलंय बघा. अजून एकदा सेव्ह केला प्रोग्राम, परत एकदा रन केला, आउटपुट आले बघा. ठीक आहे, तर आता डेस्कटॉपला आलो, इथे मी फाईल ओपन केली. इथे टोटल किती वेळा दिसतंय बघा, 1 2 3 4 4 वेळा दिसतंय आउटपुट. म्हणजे जुना आउटपुट सुद्धा इथे शो होत आहे. का शो होत आहे, कारण की मी अपेंड मोड यूज केलेला आहे.
कोणता मोड यूज केलाय? अपेंड मोड. म्हणजे अपेंड मोड ज्यावेळी आपण यूज करतो त्यावेळी जुना डेटा आपल्याला आहे असा यामध्ये प्रिंट होतोय. ठीक आहे, जुना डेटा आपल्याला आहे असा प्रिंट होतोय. पण जर तुम्ही राईट मोड यूज केला, इथे मी मोड चेंज करतोय बघा, राईट मोड यूज केला, डब्ल्यू मोड यूज केला, देन प्रोग्राम सेव्ह केला, अगेन प्रोग्राम रन केला. ओके ठीक आहे, आता चेक करूया. एबीसी फाईल ओपन केली, बघा इथे एकदाच दिसतंय. ठीक आहे, बाकीचे सगळे फाईल्स मेसेज ऑटोमॅटिकली गायब झालेत. का गायब झालेत? कारण की इथे मी डब्ल्यू मोड वापरलाय. डब्ल्यू मोड ज्यावेळी तुम्ही वापरता त्यावेळी तुम्हाला जुना डेटा शो होत नाही. यालाच आपण डेटा ओव्हरराईट करणं असं म्हणतो. आणि ज्यावेळी आपण अपेंड मेथड वापरतो त्यावेळी डेटा ओव्हरराईट केला जात नाही. म्हणजे प्रिव्हियस मेसेज हे ऑटोमॅटिकली रिपीटेडली तुम्हाला शो होतात. हा दोघांमधला फरक आहे. अपेंड मोडचा हा बेनिफिट आहे की तुम्ही काय करू शकता, यामध्ये तुम्ही इझिली डेटा, जुना डेटा बघू शकता. आता याचं चांगलं उदाहरण म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर एव्हरी टाइम विद्यार्थ्यांचा रोल नंबर एंटर होत असेल तर जुने रोल नंबर सुद्धा दिसले पाहिजेत. ठीक आहे, जर तुम्ही अपेंड मेथड वापरलीत तर तुम्हाला जुने रोल नंबर दिसतील, अदरवाईज तुम्हाला जुने रोल नंबर दिसणार नाहीत. राईट मोड काय करतंय? फक्त एकदाच ती फाईल पाठवते पुढे डेटा. ओके, सो अशा पद्धतीने हे आपलं जे फाईलचं प्रॅक्टिकल आहे ते काम करतंय. परत एकदा 2 मिनिटांमध्ये रिवाईज करूया की कशा प्रकारे फाईल काम करते. तर फाईल ही एक बेसिक कॉन्सेप्ट आहे. डेटा स्टोअर करण्याचं माध्यम आहे फाईल. फाईलचे 2 प्रकार पडतात. पहिला जो टाईप आहे त्याला आपण टेक्स्ट फाईल म्हणतोय, दुसरा जो टाईप आहे त्याला आपण बायनरी फाईल्स म्हणतोय. एकापेक्षा अनेक कॅरेक्टर एकत्र आले की फाईल तयार होते. फाईल कॉन्सेप्ट का वापरायची? की जर मला डेटा माझा प्रोग्राममधला परमनंटली स्टोअर करायचा असेल तर आपण फाईल कॉन्सेप्ट वापरतो. याच्यामध्ये टोटल 4 ऑपरेशन्स असतात. पहिल्या ऑपरेशनचं नाव आहे ओपन ऑर क्रिएट ऑपरेशन, दुसऱ्या ऑपरेशनचं नाव आहे राईट ऑपरेशन, तिसरं ऑपरेशन आहे रीड ऑपरेशन, चौथं आहे क्लोज ऑपरेशन. सो आता यामध्ये राईट ऑपरेशनमध्ये काय होतं की डेटा आपण पायथॉन प्रोग्रामिंगमधला डेटा टेक्स्ट फाईलमध्ये पाठवतो. या प्रक्रियेला आपण राईट ऑपरेशन म्हणतोय. आणि टेक्स्ट फाईलमधला डेटा जर मला पायथॉन प्रोग्रामिंगमध्ये बघायचा असेल, प्रोग्रामिंग विंडोमध्ये बघायचा असेल, तर मी रीड ऑपरेशन वापरतोय. आणि शेवटी जनरली क्लोज करण्यासाठी आपण क्लोज मेथड वापरतो किंवा क्लोज फाईल ऑपरेशन वापरतोय. फाईल ओपन करण्यासाठी ओपन नावाची मेथड वापरायची, त्यामध्ये 2 पॅरामीटर पास करायचे. पहिल्या पॅरामीटरचं नाव आहे फाईल नेम कॉमा कॉमा मोड. 3 प्रकारचे मोड इथं आज आपण शिकलेलो आहोत. पहिला मोड आहे रीड मोड, सेकंड मोड आहे राईट मोड आणि तिसरा अपेंड मोड. राईट मोड आणि अपेंड मोडमधला फरक असा आहे की ज्यावेळी तुम्ही राईट मोड घेताय त्यावेळी तुमचा जुना डेटा शो होत नाहीये, त्यालाच आपण डेटा ओव्हरराईट करणं असं म्हणतो. आणि अपेंड मोडमध्ये जुना डेटा शो केला जातो. म्हणजे अपेंड मोड जे आहे ते डेटा ओव्हरराईट करत नाही. ओके, सो लेक्चर जर आवडलं असेल तर नक्कीच जे कोडिंगचे विद्यार्थी आहेत, जे आय टीचं शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा.